बंधू आणि भगिनींनो, माझे नाव ॲडव्होकेट वैष्णवी विक्रम पिंपरीकर आहे. मी राहण्यास घनसोली नवी मुंबई येथे आहे. गेली 10 वर्ष मी ॲडव्होकेट म्हणून मुंबई उच्च न्यायालय, ठाणे तसेच वसई, बोरिवली, कल्याण, बेलापूर येथे ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहे. मैत्रिणींनो, माझे BA, LLB, LLM, BCL पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. आज महिला दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आज महिला दिनानिमित्त बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी महिलांविषयी विचार करायला भाग पाडणाऱ्या विविध विषयांवरती वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. मैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे की महिलांवरील अत्याचाराला जबाबदार कोण आहे, समाज की मानसिकता. आज जर आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला तर आपणास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की वैदिक काळामध्ये भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार होते. त्यांना वेद, शास्त्र तसेच शस्त्र याच्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार होते. त्यामुळे त्या काळामध्ये महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने अनेक चांगले कार्य केलेले आपल्याला दिसून येते. परंतु मनुस्मृतीच्या उगमानंतर जणू काही महिलांचे अस्तित्वच दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीनंतर महिलांवरती अनेक अत्याचार हळूहळू वाढत गेलेले आपल्याला दिसत आहे. आज भारतीय संस्कृतीला संपूर्ण जगामध्ये मान आहे. एके ठिकाणी आपण महिलेला देवी स्वरूप समजून पुजतो. तिला काली, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, शारदा म्हणून पूजनीय समजले जाते. आज ती एका जीवाला जन्म देते म्हणून वेदशास्त्रामध्ये तिला जननी म्हणून गौरवलेले आहे. मैत्रिणींनो, तिला शक्ती स्वरूप समजून आपण तिची पूजा अर्चा करतो. परंतु जर आपण रोज वृत्तपत्रामध्ये वाचलं तर आपल्याला काय दिसतं? रोज येणाऱ्या बातम्या अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. कुठे महिलांवरती लैंगिक अत्याचार होत आहे, कुठे बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावे लागत आहे. त्यांना अपमान सहन करावा लागत आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये काम करणाऱ्या महिलांना देखील रोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मैत्रिणींनो, महिलांना सक्षम करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यानंतर त्यांना अनेक अधिकार बहाल केलेले आहेत, अनेक कायदे बनवलेले आहेत. आज भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अधिकार महिलांना सक्षम करण्यासाठी दिलेले आहेत. एवढेच नव्हे तर कायद्याने त्यांना स्वातंत्र्य देखील बहाल केलेले आहे. स्त्रियांसाठी बालभ्रूण हत्या तसेच विवाहाविषयीचे कायदे, घटस्फोटाविषयीचे कायदे, मालमत्तेविषयीचे कायदे असे विविध कायदे बनवलेले आहेत. परंतु मला एक वकील बनून असं वाटतं की केवळ कागदावरती कायदे करून उपयोग नाही, तर त्याची कुटुंब, समाज, न्यायव्यवस्था तसेच राज्यव्यवस्था ह्याच्यामध्ये काटेकोरपणे त्याचे पालन झाले पाहिजे. आणि जर या कायद्यांचे काटेकोरपणे पालन झाले तरच आपण निर्भया हत्याकांड यासारखे हत्याकांडापासून महिलांचे संरक्षण करू शकतो. आज जर आपण बघितलं की भारतीय इतिहासापासून अनेक महिलांनी खूप चांगले योगदान दिलेले आहे. जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले, माता रमाई, जिजामाता, PT उषा तसेच प्रतिभाताई पाटील यासारख्या कर्तृत्ववान महिला देखील भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत. आज एक महिला चांगली शिक्षिका आहे, चांगली खेळाडू आहे, ती चांगली डॉक्टर आहे, चांगली वकील आहे, चांगली जज आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये त्या मुलाच्या भूमिका पार पडत आहे. मैत्रिणींनो, आज महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे. परंतु असं करत असताना देखील कधी कधी कुटुंबाची अशी मानसिकता असते की जरी तिने बाहेर पडून काम केलं तरी देखील तिने घरामध्ये येऊन काम करायलाच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एक महिला बाहेर जाऊन काम करते ती देखील थकते. एका पुरुषांप्रमाणे ज्याप्रमाणे तिला देखील विविध आव्हानांना सामोरं जावं लागत असते. आणि ही मानसिकता कुटुंबाची, समाजाची आणि पर्यायाने न्यायव्यवस्थेची देखील झाली पाहिजे. आपण महिलाला सक्षम करण्यासाठी समाजाच्या विविध अंगामधून, विविध स्तरामधून सक्षमपणे कार्य करण्याची गरज आहे. मैत्रिणींनो, आज आपण एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला देखील आदर सन्मान दिला पाहिजे. आपण एकमेकांच्या साह्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज बहुतेक कायदे जर आपण बघितले तर महिलांच्या बाजूने आहे. म्हणून आपण पुरुषांना विरोध केला पाहिजे असंही नाही, किंवा त्या कायद्यांचा गैरवापर केला पाहिजे असंही नाही. मी असं म्हणेन की जे कायदे आपल्याला दिलेले आहेत त्या कायद्यांचा वापर आपण केवळ चांगल्या कामासाठी करणे ही काळाची गरज आहे.
समाजाची मानसिकता बदलली पाहिजे। आज आपण विकसनशील देशामध्ये पाऊल ठेवत आहोत। 21व्या शतकामध्ये आपण उंच उंच भरारी घेत आहोत, परंतु ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागामध्ये देखील महिलांच्या असणाऱ्या विविध प्रश्नांवरती सक्षमपणे विचार करून त्यावरती योग्य ती कारवाई करून योग्य ते नियम बनवले गेले पाहिजेत, योग्य त्या कायदे निर्माण झाले पाहिजेत, तरच एका सक्षम कुटुंबाची निर्मिती होईल। एका सक्षम कुटुंबाची निर्मिती झाली तर एका सक्षम समाजाची निर्मिती होईल आणि आपला देश अजूनच प्रगतीपथावरती जाईल। हम होंगे कामयाब एक दिन, हा मन में है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। धन्यवाद। श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे। त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे। प्रबोधन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते। ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे। तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता। प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद।